कोल्हापुराकडे जाऊयात। कोल्हापुरातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिर असली तरी जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 17 प्रकल्प आहेत आणि त्यापैकी 8 प्रकल्प 100% भरलेत। राधानगरी धरण 80%, काळामवाडी धरण 66%, वारणा 88% तर तुळशी धरण 77% भरलंय। त्यामुळे इथून पुढे पावसाचा जोर वाढला तर नद्यांची पाणी पातळी सुद्धा झपाट्याने वाढू शकते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी स्थिर असली तरी धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मात्र वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी स्थिर आहे, मात्र राधानगरी असेल, वारणा असेल, काळामवाडी असेल, तुळशी असेल, ही जी महत्वाची धरणं आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील, या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। राधानगरी धरण सध्या 80% भरलेलं आहे, वारणा धरण 88% भरलेलं आहे, काळामवाडी धरण जे दूधगंगा धरण आपण म्हणतो ते 66% भरले आणि तुळशी धरण हे 77% भरले आहे। ही कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी धरणं आहेत आणि त्यांच्या पाण्याची पातळी आपण बघितलेली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, कोल्हापूर जिल्ह्यात 17 प्रकल्प आहेत आणि त्या 17 प्रकल्पापैकी 8 प्रकल्प हे 100% भरलेले आहेत आणि 9 प्रकल्प हे जवळपास 70 ते 80% भरले आहेत। त्यामुळे जरी कोल्हापूर शहरामध्ये पावसाने काहीशी विश्रांती दिली असली तरी घाट माथ्यावरती मात्र या ठिकाणी पावसाची संततधार आहे ती कायम आहे आणि त्यामुळेच धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2019 असेल, 21 असेल, त्याच्या आधी 2005चा असेल अनुभव कोल्हापूरकरांना आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील योग्य पद्धतीने नियंत्रित ठेवणं आणि पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढणार नाही याची देखील काळजी घेणं, हे दुहेरी या ठिकाणी भूमिका आहे ती प्रशासनाला बजावावी लागणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।